अबे किती प्लेट कडशीन झाला असेल ना. तिकडे गेले पाहिजे मी मोबाईल चालू केला. मला लाजते ज्युनियर एनटीआर मला लाजते. मला तुला कोण चालू. तर नमस्कार मित्रांनो, आजची तारीख काय माहीत काय आहे तर, पण आज आम्ही चाललो पेंचले. आता मी सध्या चांदूरबाजारला आहे. चांदूरबाजारचे सगळे मित्र आले आहे आणि आता गाडी यायची आहे आमची. पेंचले जायच्या पहिले आम्ही शिवतीर्थला जाणार. तिथं वॉटर पार्क आहे, ते आता तुम्हाला दाखवतो समोर. आणि आज तिथं शिवतीर्थ जातो आणि आज मग नंतर ते पेंचले गेल्यावर आजच मुक्काम करून पेंचले. आणि उद्या सकाळी आम्ही ते तिकीट काढली आहे. तर उद्या सफारीची तिकीट आहे आमची सकाळची. तर उद्या वाघा गिगं दिसते म्हणते बा, ते येतो फोन आम्ही उद्या. आता समोर तुम्हाला हळूहळू दाखवतोस काय आहे कसं काय आहे. पैशाचा विषय आहे का ते? तर नाश्ता वाजता चहा पाणी मस्त टाईटमध्ये झालं. आता सरला सनग्लासेस घ्यायचे, ज्युनियर एनटीआरला सनग्लासेस घ्यायचे, फोटो वगैरे छान निघायला पाहिजे म्हणून. तर सनग्लासेस घ्यायसाठी आम्ही शोरूममध्ये आलो आहे. चांदूर बाजारचा नेताजी चौक. आणि रेव्यांचं शोरूम. बहुत बढिया. दुसरा पोई नको. बहुत बढिया. चला बहुत बढिया, एक नंबर. आपली गाडी आली. काय 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 होतं हे. तर निघालो आम्ही बाकीचे पोटेले घ्यायले त्याच्या घरी. तर आम्ही निघालेलो आहे मोर्शी रोडनी. सगळ्यात पहिले आम्ही जाणार आहे शिवतीर्थला. तिथे आहे मी एवढा पॉस्टून बोलालो मी शिवतीर्थला जाणार आहे आम्ही. तिथे आहे वॉटर पार्क वगैरे, लॉट्स ऑफ फन ऑफ एन्जॉईंग करस्पॉन्डिंग अँड काहीतरी आता आहे. तर पेंचले चाललो होतो आम्ही. तर तिथं जायचा प्लॅन यासाठी गेला की पेंचले पाणी की नाही आहे नाही एकदम मजमाग थंड बे मजमाग येणार नाही. तर म्हटलं थोडंसं मधात पाणी लागते. एक मित्र जाऊन आलता तिथं जाजा म्हणे. आता जातो दाखवतो. कोणी गेलं नाही आपल्या यातलं. तर समोर दाखवतो होता तुम्हाला. एन्जॉय लॉट्स ऑफ फन आमचा. आला का रे मोर्शी पॅटर्न आला का मोर्शी. ऍक्सिडेंट झालेला दिसून राहिला रस्त्यात. पोळं गिळं वांगे सांडले. गड्डाही पडला समोर पुरा चकनाचूर. गड्डाही पडला. आम्ही आता थांबलो वरुडच आहे ना. वरुड आमदार नाश्त्याची ऑर्डर दिली काय आपण. दिलेली आहे. आता नाश्ता येईन आमचा. द्यायची नाही सायच्या काही बोलतं काय. हॉटेल दाखवतो मला. हॉटेल दाखवतो काय. उंची सांबारवडी, साबुदाणा, डोसा उचाला पेढा ताकद न. नाश्ता वगैरे झाला आमचा. एक नंबर नाश्ता होता वरुडात. पहिल्यांदा आम्ही नाश्ता केला. तू त्या केला होता का पहिला नाश्ता इथं. उचा माझ्या मामाचं गाव आहे. खूप वेळा इथं नाश्ता करतो. हो काय. गळ्यानं सांगलं होतं आपल्याला इथं उचा भेटते म्हणे. तर आता कोल्ड्रिंक टाइम्स काय बोलून घ्या तुम्ही. ज्युनियर एनटीआर त्याचा हसते लागते. कॅमेरा नेला समोर की हसला. स्लाइस टाइम. आंब्याचा ज्यूस मस्त आहे. आंब्याचा रस जबरदस्त. तर आपण सध्या चांदूरबाजारला होतो. चांदूरबाजून आलो. तर तिथून आपल्याला रस्ता कोणत्या रस्त्याने आलो आपण. तर आपले अजिंक्य साहेब सांगा सर. आता आपण वरुडून पांडुर्णा रोडने आलो आहे. हा हायवे आहे समोर. हा आता आपण जाणार आहे शिवतीर्थ पिकनिक स्पॉट. तिथे आहे वॉटर पार्क आहे. तिथे जाणार आहे आधी आपण. टोल वगैरे लागते आपल्याला. टोल नाका वगैरे टोल लागू शकते माहीत पडतं. हो आता टोल लागला तुम्हाला सांगतोच. तर पांडुर्णा नंतर आता आम्हाला हे लागलं. आता हायवेवरून एक शिवतीर्थाचं मोठं पोस्टर होतं. तिथून अंदर झाले. रस्ता थोडासा खराब आहे. थोडासा आमच्या गाडीचा चक्का हल्लाय मोठा आहे. तर काही चलून जाते. दाखवता रस्ता अजून. तो हे गाव In 200 meters, your destination will be on the left.
लय गर्दी दिसून राहिली इथं तर. आम्ही इथं आलेलो आहेत शिवतीर्थ वॉटर पार्कला. खूप गर्दी आहे. रस्ता असं वाटलं की कोणीच नसेल पण गर्दी आहे. दाखवतो समोर. तर असे हाटेला फाटेला इथं आहे. तर हे रेड बोर्ड पाहून घ्या तुम्ही शिवतीर्थाचं. 690 तिकीट आहे इथं. खानापिना पाहिजे असेल तर 990. नाईट पॅकेज आहे 2300. 3000 तर असं आहे ते. तर कॉस्ट्युमचे पैसे वेगळे नाही आहे. फक्त 200 रुपये डिपॉझिट द्यायला लागते. ते आपल्याला वापस भेटून जाईल. आणि स्विमिंग कॉस्ट्युम चार्जेस नाही लागे का म्हणते. तर आमचे शूटर लोक घेऊन आले. तिकीट काढून आले. इथं कॉस्ट्युमचे पैसे नाही. फक्त 200 रुपये आपल्याला डिपॉझिट भरावं लागते. कोंबडा दाखवतो तुम्हाला. कोंबडा हाथ में लेके फोटो लो लेके दो. फ्री है, इसका चार्जेस नहीं है भैया. चार्जेस नहीं आहे काय? नहीं चार्जेस नहीं है. या कोंबडा आहे. कोंबड्याला हातावर घेतो मी आता. थोडंसं त्याला चणे देतो डांगे. फोटो काढते क्लिक करतो. व्हिडिओ चालू होते. अबे फोटो कुठून निघते. तर एक नंबर असं जबरदस्त वातावरण आहे अंदरचं. तिकडे खा प्यायचं आहे पुरेच्या पुरं. मी तर इथून बहुतेक 1 किलोमीटर समोर आहे. तिकीट वगैरे काढणं झाली. पाहू आता समोर. चांगला दिसून राहिला रोड आतमध्ये. अजून एक पार्किंग लय मोठी. आता गाडी आम्ही लावली आहे पार्किंगमध्ये मस्तपैकी. आणि मस्तपैकी एक जोडी चड्डी बनियान आम्ही घेतले आहे. टॉवेल आणि चड्डी बनियान सर्वांनी घेतला आहे. आणि 2 बॅगा घेऊन आता आम्ही अंदर चाललो. तर समोर दाखवतो. तर बोटिंग पार्क, वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क, संत्रा बगीचा, टेंट एरिया सगळं इकडे आहे. तर आपण सगळ्यात पहिले चाललो ॲडव्हेंचर पार्कमध्ये. हे इकडे आहे. तो दाखवतो तुम्हाला. ॲडव्हेंचर गोटे. अरे बाबू सुम्या इथं आहे ना. तर हे सेफ्टी प्रिकॉशन्स लावून दिला आम्हाला त्यांनी. मस्त पडलो नाही पाहिजे म्हणून. मस्त पैकी आल्यावर पहिले हे लावा लागते तिथं. मग लाईनीत लागा लागते. मग आता दाखवतो तुम्हाला. निशान आहे. टोपी. तर आम्ही घातलं. आम्ही हे अरे भोंगा बंद करणार रे. आम्ही हे घातलं आमचा सूट सगळ्यांना. आता इथं वरती आलो. इथून सीधं जातो. आता खाली दाखवतो. तर आलो. एक नंबर मजा होता. मजा आली. कसं वाटू राहिलं बाबू. मजा आ गया. मजा आली. आता हा स्विमिंग सूट वापस द्यायला लागते आम्हाला. तर हे सामग्री घेतल्यावर इथं अजून वापस देऊन द्यायला लागते. बाबू मजा आला का तुला. हो यार. तुझे पाय टेकले होते का खाली. नाही यार. ह्या पोट्ट्या ह्या लंबाड्याचे पाय टेकले का रे हो बाबू. तुझे पाय टेकले होते का खाली. नाही रे असं तर काही झालं नाही. हो का. हे पोट्ट सांगे. इथं हे काय इकडे बोट आहे. त्याच्यावर लग्नाचा मंडप टाकलेला दिसून राहिला. वरात चालली वाटते.
हे काय रे हे मोठं हे खोका ह्या इकडून टाकते ते अंदर तिकडून बाहेर निघते. अच्छा 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 हे वॉटर झुरुंबिंग आहे इथं काहीतरी लिहिलं इंग्लिश वाचता नाही आलं मला. आणि आपलं वाला आहे समोर ते बोटा गिटा दिसू राहिला तिथं. आलो आम्ही इथं लय भयानक गर्दी आहे. अरे बापा बापा लाईन लागली आहे पण भयानक. स्पीड बोट इकडे आहे, इकडे अजून ते दुसरी बोट आहे. ते तिकडे तर ते वेगळं आहे. हो काय? त्याच्यात बसतं काय? हो ना आता कायच्यात बसू दे आपल्याला. आपल्याला त्याच्यात बसत आहे. बनाना बोट तेव्हा तू त्याच्यात पाहिजे आपल्याला. 3 बसू ना. पडते रे मोठं. पहिले इथं कपडे घालायला लागते. पहिले सेफ्टी. हा सेफ्टी प्रिकॉशन्स. पहिले उलटं घातलं ना ते बाबू. उलटं घातलं काय? उलटं घातलं लाल आहे ना बाहेरून. तर आता दुसरा स्विमिंग सूट घातला आम्ही मस्तपैकी. चाललो आता. हे एक अशा प्रकारची बोट आहे बा. नेते हा माणूस दिल्यावर याच्यासाठी लंबी लाईन लागली आहे एवढी. आमचीवाली गरीबवाली हे आहे इकडलीवाली. आमचं हे आहे मटेरियल. एक हे बनाना बोट आहे याच्यात घेऊन जाते तो सगळेले. पाणी उडून राहिलं रे. अरे बाबा रे काय हे मजमा एक नंबर. काहीच भीती वाटत नाही. एक नंबर मजमा आहे. सध्या तर पळा जो आहे पडलो तर सांगतो. मला स्विमिंग येते पण तरी हे स्विमिंग सूट घातला आहे मी मस्तपैकी. प्रोटेक्शन अल्ट्रा व्हाईट प्रोटेक्शन. पैसा वसूल झाला रे. बनाना बोट आहे तर हे आपल्याला घेऊन जाते. आणि मग इथं आल्यावर ए अरे रे पलटी मारते. नाही डुबत नाही कोणी ते घातल्या तिने जॅकेट. तर आता आम्ही आलो एका बोटमधून. त्याला काय म्हणतो कोणती होती ती बोट. हा त्याची होती ते त्यात बसलो. आता आम्ही चाललो बनानामध्ये. जे तुम्हाला दाखवली ती आणून फेकते ते आता बसतो तिथं. मोबाईल अलाव नाही आहे. मोबाईल नाही तर पडून देईन हरपून देईन. माझ्या मागीचा मोबाईल आहे. तर मग आता थोडंसं जातो आणि आल्यावर मग सांगतो तुम्हाला. व्हिडिओ काढतो भाऊ. माझ्या मोबाईल ठेवतो. ठीक आहे. मला खूप अंधारून कसं तरी होत आहे तर तरी येतो. चला इकून आहे इकून आहे. माउस को नजदीक से देखने के लिए जा रहे हैं हम लोग. दो बार डूब चुका हूँ. अभी तीसरी बार जा रहा हूँ मैं. देखता हो गया. फोटो इकडे बाहेर कॅमेरा इकडे ऐकून नाही हो गया. झालं काय एवढं काय केलं माझ्या आईला सांगतो. येतो शिंग्या येतो. भेटू जमलं तर. आपण लक्षात ठेवा द्या. पीछे के सीट छोड़ दो. पीछे के सीट छोड़ दो. बॉबल निकालो. बॉबल पाठवून तर माहिती नाही. घरी सांगून देईन मी तुमच्या घरी.
आलोच आता बमाना बनाना मधून आलो आता. एवढी खतरनाक मजा आली. बम नेलं तिकडे भोकात आम्हाला कोपऱ्यात अंदर. मग असं वापस आला दबकानं डुबून टाकलं खाली. ठेवतो 25 फूट पाणी. मग ते आमच्याकडे हे जॅकेट असलं त्याला आम्ही डुबलो नाही. एक नंबर मजा, एक नंबर एक्सपिरियन्स आहे. एकला तिथं तुम्ही यायलाच पाहिजे. लय उंचा मजा येते, लय जबरदस्त, एक नंबर. पैसा वसूल 700 में फुल मजा. बा इथं डेस्टिनेशन वेडिंग लॉनही आहे बम मोठं. व्हॉलीबॉल खेळायला म्हणतात नेटही बांधली आहे. चल ना रे बा, हा चल ना. चला मजा आली ना. वॉटर पार्क कडे जाण्याचा मार्ग इकडे आहे. हे आहे स्विमिंग पूल. iPhone 13 पाणी प्रूफ आहे म्हणते, वॉटर प्रूफ. तर आता आपण त्याला ट्राय करू. लय बेकार दिसून राहिलो रे. तर थोडंसं अंदर जाऊन ट्राय करू. 2, 1 अंदर. तर आता अंदर जातो. मोबाईल अंदर घेतो. 3, 2. तर पाणी एवढं काही शुद्ध नाही आहे म्हणून काही आम्ही दिसलो नाही पाण्याच्या अंदर. तुम्हाला थोडंसं गडूळ टाईप आहे. चांगलं पाणी असंच असते स्विमिंग पूलचं पाणी. एवढं काही पॉइंट नसते. हे घसरगुंडी आहे. घसरगुंडीवर चाललो आम्ही. इकडे या रे, लय मोठा. घसरगुंडीत तर लय मजमा आहे. एक नंबर मजा आहे, मजमा आहे. 2-4 वेळा गेलो आम्ही वरतून खाली. जास्त लंबा पाणी नाही आहे पण चांगला एक नंबर आहे. आता पोट्टे अजून गेले अंदर. व्हिडिओ काढायमध्ये मला आता दाखवतो तुम्हाला. लय मजमा आहे इथं. तर छान छान आमचं स्विमिंग पूलमध्ये नाचणं गिचणं सगळं झालं. आता कपडे गिपडे म्हणजे बदलून नाही आलो. तेच पिळले आणि तेच घातले मस्तपैकी. तर मस्त ऑर्डर आला. एक नंबर मजा आहे. पण खरंच मला माहीत नव्हतं इथचा एरिया जबरदस्त आहे. आता आम्ही चाललो थोडंसं खाप्याचं व्यवस्था पाहतो पोटाची. लय भूक लागली बेकार सगळेले. तर आता आम्ही आता इथून निघतो. आता समोर कुठे गेलो तर दाखवतोच. आणि मोबाईल चार्जिंग लय कमी आहे तर दाखवतो समोर. तर कपडे चेंज केले पुरा गोवा पॅटर्न. रिसॉर्टवर गेल्यावर सगळ्यात पहिले कपडे गाडीत आमचे सगळे कपडे होते. आम्ही कपडे नेले नव्हते तिकडे. तर तुम्ही सगळेजण आपापले कपडे घेऊन जाता. तिकडे चेंजिंग रूम आहे. जे ओले झालेले कपडे मग ते चेंज करून आपले घालता येते. तर आम्ही काही नेले नव्हते. तर आता आम्ही गाडीत येऊन आता चेंज केलं. ओके म्हटलं. तर असा झाला आमचा शिवतीर्थचा टूर. तिथून आम्ही गेलो पेंच.
तर पेंचला जाताना काय काय झालं, तिथं गेल्यावर आम्ही काय काय केलं ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये माहीतच पडेल. तर त्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला त्यासमोर काय केलं आम्ही त्याचं माहीत पडण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तर धन्यवाद. बच्चे सर ये तो टाइगर तो बहुत बड़ा होता है जी. वीडियो बनाना तो मेरे को भी हो ही नाही ना. कोण गया वाघ दिसला फायनली आम्हाला. मोबाइल के